या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंडर राहणारं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे निगडी येथे असणारं कॉलेज आहे. या कॉलेजबद्दल प्लेसमेंट, फी स्ट्रक्चर आणि त्यातलं प्लेसमेंट अशा सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ बघणार आहोत. हा व्हिडिओ स्पेशली तयार केला गेलेला आहे डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी. हा कट ऑफ सुद्धा डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटचा आहे. ओके, जर जे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार असेल विद्यार्थी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही, कारण की त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ तयार केलेले आहे. हा आहे डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी डायरेक्ट सेकंड इयरसाठी किती सीट्स असतात, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, IT साठी आणि ज्या अदर ब्रांचेस आहेत जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या ब्रांचेससाठी किती कट ऑफ आणि किती इनटेक आहे. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत सिव्हिल इंजिनिअरिंग. तर हे कॉलेज एक ऑटोनॉमस कॉलेज असून इथे बघा सिव्हिल इंजिनिअरिंग याचा स्टेटस आहे अनएडेड ऑटोनॉमस, म्हणजे या कॉलेजचे ऍक्च्युअली स्टेटस आहे ऑटोनॉमस. म्हणजे कॉलेज SPPUच्या अंडर तर आहे, पण स्वतःचा सिलेबस, स्वतःचे एक्झाम स्वतः कॉलेज स्वतः कंडक्ट करत असतो. त्याच्यानं अनएडेड. ओके, अनएडेड म्हणजे युनिव्हर्सिटीचे किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर येणार, पण पूर्णपणे गव्हर्नमेंट नाही. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो हा आहे मेरिट लिस्ट. म्हणजे या पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी डायरेक्ट सेकंड इयरसाठी 30 सीट्स अवेलेबल आहे. म्हणजे 13 सीट्स अवेलेबल आहे, 13 सीट्स अवेलेबल आहे. त्यापैकी महाराष्ट्र स्टेटसाठी 9 सीट्स अवेलेबल असतात आणि EW साठी 4 सीट्स अवेलेबल आहे. ओके, तर बघू शकता तुम्ही फर्स्ट विद्यार्थी हा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी लागला तर 93.37 पर्सेंटाईल वरती. ओके, त्या पर्सेंटाईल म्हणू शकता, मार्क्स म्हणू शकता किंवा ॲग्रिगेट म्हणू शकता. ओके, कारण की काही विद्यार्थ्यांना ॲग्रिगेट आहे ना, तो म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲग्रिगेट म्हणलं जातो. ओके, तर SCBC मधील ती फिमेल कॅन्डिडेट होती, तिच्यासाठी 93.37 पर्सेंटाईलचा कट ऑफ लागला होता. तर बघू शकता STच्या विद्यार्थ्यांना किती पर्सेंटाईलवर किंवा ॲग्रिगेटवर कॉलेज लागले नाही, 71% ॲग्रिगेटवर कॉलेज लागलेलं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही 4 सीट्स ह्या EWS साठी होतात. EWS चा कट ऑफ गेला 89.16. ओके, EWS. ओके, जर त्याच्यानंतर बघू शकता OBC साठी 91 लागला होता, तर SC साठी लागला होता 92. कारण की कसं असतं माहिती का, ST आणि ST साठी खूप कमी जागा असतात, त्याच्यामुळे कट ऑफ खूप जास्त असतो. असं नाही की ते खूप कमी कट ऑफ ST आणि ST साठी जातो. ST साठी जातोच कमी, पण SC साठी नाही जात थोडा. त्यानंतर ते कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 32 सीट्स अवेलेबल आहेत. ओके, त्यापैकी महाराष्ट्र स्टेटसाठी 27 आणि EWS साठी 5 सीट्स अवेलेबल आहेत. ओके, तर बघू शकता तुम्ही सगळ्यात पहिलं आपण ईडब्ल्यूचा कट ऑफ बघू. ईडब्ल्यूचा कट ऑफ होता 93.31%. ओके, हा फिमेल साठी लागला होता ईडब्ल्यूचा 93. हा ईडब्ल्यूचा कट ऑफ आला. OBC लागला होता, तर बघा हा डिसेबिलिटी होते सगळं, त्याच्यामुळं धरलं जात नाही, कारण की जे अपंग आहे त्यांच्यासाठीच ही सीट राखीव असते. त्यासाठी जे अपंग आहेत, डिसेबल आहेत त्यांच्यासाठी 76 हा इतका कट ऑफ लागला. तर ST साठी लागला होता 82%. ओके, त्यानंतर OBC साठी लागला होता 90.94. ती पण डिफेन्स मधून लागली होती. त्यानंतर SC साठी लागला होता 92. NT साठी बघू शकता तुम्ही 92, NT3 साठी. ओके, त्यानंतर OBC साठी बघू शकता 94 लागला होता. असं सर्व विद्यार्थ्यांना हा कट ऑफ लागला होता. फर्स्ट विद्यार्थी दिला होता 95चा. हे झालं कम्प्युटर इंजिनिअरिंग. त्यानंतर येते आपली कम्प्युटर इंजिनिअरिंग सेकंड ब्रांच. वरची कोणची होती आपली बघा, होती कम्प्युटर इंजिनिअरिंग. तीच ब्रँच खाली दाखवली, काय नाही थोडा ग्लिच दिसतो नाही. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये 2 ब्रँचेस आहेत दिसतात. 10 सीट्स अवेलेबल आहेत, त्यापैकी 7 महाराष्ट्र स्टेट आणि 3 EWS साठी. ओके, याचा कट ऑफ बघू शकता 92 पण लागला होता. STचा पण बघू शकता तुम्ही किती कट ऑफ होता. SCचा बघू शकता, SCBC बघू शकता, OBCचा सर्व कट ऑफ इथे दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्रँच आहे त्यांची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अनएडेड ऑटोनॉमस. ओके, या सीट्ससाठी पण 15 सीट्स अवेलेबल होत्या, त्यापैकी महाराष्ट्र स्टेटसाठी 13, तर EWS साठी 2 सीट्स अवेलेबल होतात. बघू शकता OBC साठी किती लागला होता 94. तर SCBC साठी लागला 94 वर सीट लागली होती. तर SC साठी इथं सीट 91 पर्सेंटाईल वर लागली होती. ST साठी 81 पर्सेंटाईल वरती इथं सीट्स लागली होती. ओके, त्यानंतर EWS साठी 93 चा कट ऑफ होता. त्यानंतर इथं ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी इथे कट ऑफ होता आणि त्या सीट्स होत्या, टोटल सीट होते 25 सीट्स अवेलेबल होत्या. त्याच्यापैकी 21 सीट्स महाराष्ट्र स्टेट आणि 4 सीट्स ह्या EWS साठी राखीव होत्या. ओके, वॅकंट बनू शकता तुम्ही, किंवा आता त्याच्यानंतर बघू शकता EWS साठी 97.00 पर्सेंटाईल वरती EWS सीट्स इथे लागली होती, फर्स्ट सीट्स. त्यानंतर EWS चा कट ऑफ बघू शकता 90.12 इतका EWS चा इतका कट ऑफ आहे. त्यानंतर OBC इथे डिफेन्स मधून जी लागली होती तिथे 81 पर्सेंटाईल वरती लागली. तर SC साठी
तिथे कोणताही नसताना फक्त एससी तुमची कॅटेगरी असेल तर 88.17% वरती तुम्हाला हे कॉलेज अलॉट झालं होतं प्रिव्हियस इयर मध्ये. तर 90% वरती तुम्हाला 83 असेल तर 90 कट ऑफ होता. 92 साठी पण 92 साठी 90 कट ऑफ होता. एससीबीसी साठी 92 तर ओबी साठी पण 92 कट ऑफ होता. त्यानंतर द मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी पण 26 सीट्स अवेलेबल, 26 सीट्स अवेलेबल होत्या. महाराष्ट्र स्टेटसाठी 24 आणि ईडब्ल्यू साठी 2 सीट्स अवेलेबल होत्या. त्याचा पण कट ऑफ तुम्ही बघू शकता. सगळा कट ऑफ दिला आहे. ईडब्ल्यूचा कट ऑफ 88% होता. त्यानंतर इथं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल अँड मशीन लर्निंग या ही ब्रँचचा कट ऑफ इथं सीट्स केली होता. 16 सीट्स अवेलेबल होत्या, म्हणजे 16 सीट्स. महाराष्ट्र स्टेटसाठी 3 आणि ईडब्ल्यू साठी 3 सीट्स अवेलेबल होत्या. हा झाला तुमचा सगळा डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी डायरेक्ट 4th राऊंड पर्यंत किती विद्यार्थ्यांना कोणते सीट्स अलॉट झाले ते सर्व. त्यानंतर बघणार आपण डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी या कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे हा डायरेक्ट सेकंड इयरचा 2026 आणि 27चा अकॅडमिक इयर आहे. त्याचं फी स्ट्रक्चर बघू शकता. ट्युशन फी आहे इथल्या कॉलेजची 1,53,044 रुपीज. ओके. त्यानंतर डेव्हलपमेंट फीज आहे इथं 22,956 रुपीज. तर युनिव्हर्सिटी फीज आहे 395 रुपीज आणि एलिजिबिलिटी फीज आहे 650 रुपीज. टोटल फीज या कॉलेजची फीज आहे 1,77,499 रुपीज. तर एसटी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना खूप कमी फीज असते, ती फक्त आहे 1,499 रुपीज. तर जे एससी, व्हीजे, एनटी सर्व विद्यार्थी आहेत, ओके, त्यांचं अॅन्युअल इन्कम 8 लाख पेक्षा खाली आहे, त्यांच्यासाठी 24,000 म्हणजे 24,455 रुपीज इतकी फीज आहे. आणि ज्या ओबीसी, डब्ल्यूएस, ईबीसी, एससीबीसी सर्व बॉयज आहेत त्यांच्यासाठी बॉईजसाठी फीज आहे 1,09,77 रुपीज. तर ज्या गर्ल्स आहेत, सर्व गर्ल्स ज्या कॅब थ्रू जाणार आहेत त्यांच्यासाठी फक्त फीज आहे 24,455 रुपीज. ओके. जे बाहेर आहे आउटसाइड ऑफ महाराष्ट्र स्टेट स्टुडंट त्यांच्यासाठी फीज आहे 1,77,999 रुपीज. फुल फीज भरावी लागते. तुम्ही महाराष्ट्र स्टेटचं बाहेर असेल तर तुम्ही ऑल इंडिया मेरिट लिस्टहून लागू शकता. हे झालं फीज स्ट्रक्चर अकॅडमिक इयर 26-27चं. त्यानंतर आपण कॉलेजचं ऍक्च्युअल प्लेसमेंट बघणार आहे. कॉलेजमध्ये प्लेसमेंट कसं आहे. तर तुम्ही हे कॉलेज ऑफिशियल वेबसाईटवर जर आल्या, कॉलेज पीसीसीयू म्हणजे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आला आणि जर प्लेसमेंटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेजचे अॅन्युअल आणि कॅम्पस प्लेसमेंट मध्ये जर गेला तर तुम्हाला आतापर्यंत प्रिव्हियस इयर मध्ये किती प्लेसमेंट झाले ते दिसणार आहे सगळं. बघू शकता तुम्ही. ते बघा 2021 अकॅडमिक इयर मध्ये हा प्लेसमेंटसाठी अपेअर किती होते, 785 विद्यार्थी हा प्लेसमेंटसाठी बसले होते. त्याच्यापैकी नंबर स्टुडंट प्लेस झाले ते 562 स्टुडंट प्लेस झाले होते. ओके. मल्टिपल ऑफर्स आल्या होत्या. नंबर्स ऑफ मल्टिपल ऑफर झालं होतं 1088 ऑफर्स, 1088 ऑफर्स आल्या होत्या. ॲव्हरेज पॅकेज इथलं गेलं होतं 5.11 LPA. तर मीडियम पॅकेज इथलं गेलं होतं 4.5 LPA आणि हायेस्ट पॅकेज इथं गेलं होतं 12.5 LPA. त्यानंतर जसं तुम्ही इन्क्रीमेंट बघू शकता, नंतर 2021-22 अकॅडमिक इयर मध्ये 775 विद्यार्थी प्लेसमेंटसाठी बसले होते. 2023-24 मध्ये 1017 विद्यार्थी, 23-24 मध्ये 879 विद्यार्थी, तर 24-25 मध्ये 992 विद्यार्थी त्याच्यामध्ये बसले होते. तर या कॉलेजचं रिसेंटचं ॲव्हरेज पॅकेज जर बघायला झालं तर 5.91 आहे. तर मीडियम पॅकेज इथलं 4.5 LPA आहे. तर हायेस्ट पॅकेज इथं 6.32 LPA आहे. मल्टिपल ऑफर आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती ऑफर आलेला आहे. तर बघू शकता इंटर्नशिप डाटा, इंटर्नशिप किती ॲव्हरेज टाईप पण इथं 25,000 आहे, मीडियम टाईप पण इथं 22,000, हायेस्ट टाईप पण इथं 1,11,000 इतका आहे. नंबर ऑफ अंडर ग्रॅज्युएट इंटर्नशिप किती आल्या होत्या, तर 1231 इंटर्नशिप आल्या होत्या. ओके. बघू शकता तुम्ही डाटा. कोण येते इथं उबर, लिंक्डइन, अमेझॉन सर्व कंपन्या तुम्ही बघू शकता. सर्व कंपन्या त्यांनी दिलेलं आहे 32. कोणत्या कंपन्याने किती सॅलरीवर विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त दिलेलं आहे उबरने 61 LPA वरती. ओके. आणि सर्वात कमी बघू शकता तुम्ही इथं 12 LPAचं पॅकेज आहे. ओके. नेम ऑफ कंपनी किती दरवर्षी किती विद्यार्थी, नेम ऑफ कंपनीज, नंबर ऑफ SPP ऑफर, कोणत्या कंपनीने किती ऑफर दिल्या, तर कॅपजेमिनीने 361 ऑफर दिल्या. सर्व डाटा इथे अवेलेबल आहे.
हे सर्व तुम्ही जे पण डाटा पाहिजे असेल तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तिथे तुम्ही प्लेसमेंट चेक करू शकता, कोणकोणते डिपार्टमेंट आहेत, ऍडमिशनचे प्रोसेस कसं असतात, सर्व तुम्ही बघू शकता. ओके. मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल, कोणत्याही काउन्सिलिंग बद्दल प्रॉब्लेम असेल, तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता आम्हाला. ओके. क्रायटेरिया बघू शकता, हायलाइट्स ऑफ एसपीपी प्लेसमेंट ते पण तुम्ही एकदा वाचून घ्या. एसपीपी मध्ये ऍडमिशन पीसीसी मध्ये ऍडमिशन घेणार असेल तर. ओके. व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.